कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये दादा संघ आहे, मालिका विजेता संघ आहे, खास करून जमवंत राई. 12:40 फ्लिक्सचा फटका आहे, मागे डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. जितू राव चेंडूला स्टॉप करतोय, नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. 20 मिनिटात 4 षटकं तुमची पडायला हवीत, आणि जर पडली नाही 20 मिनिटात 4 षटकं तर तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. काल देखील 3 संघांना पॅनल्टी दिली होती अशा प्रकारे उशीर झाला म्हणून. अकाउंट ओपन केलंय, अगदी चेंडूला व्यवस्थित मिडल केलं जयवंत पाटील यानं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, दर्शन पाटील. फटका फसलाय, मागे फिल्डर नाही आहे त्या ठिकाणी. जर त्या ठिकाणी फिल्डर असता तर कदाचित हा झेल होऊ शकला असता, मात्र चेंडू पूर्ण ताकदीवर खेळला गेलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकला गेलाय. हा पहिला षटकार पाहायला मिळतोय जयवंतच्या, माफ करा, सुनीलच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. संधी निर्माण केली होती नो डाऊट, खूप चांगला चेंडू टाकला होता दर्शन पाटीलनं, मात्र त्या ठिकाणी फिल्डर नव्हता. वेगवान आहे यावेळेस देखील, अगदी वाडिश लॉंग ऑन डीपला चेंडू निघून आलाय. प्रसन्न भोईर चेंडूला उचलत आहेत, नॉन स्ट्राईकला थ्रो जातोय. 2 धावा इथे मिळतील. धावत संख्या झाली आहे ती म्हणजे 9. अजूनही जर आपण बघा चौथा सामना सुरू आहे, हवेचं जर आपण प्रमाण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हवा वाहते. जर विचार केला आपण ताशी जवळजवळ 60-70च्या वेगाने वारे वाहत असतील या मैदानात, मात्र जी दिशा आहे वाऱ्याची ती कुठेतरी नक्कीच आपण पाहिलं तर मुर्दा गावाच्या दिशेने वारे वाहत आहेत. शॉर्ट बॉल आहे, थांबून खेळला गेला, पॉईंटच्या दिशेने चेंडूला खेळलाय, तिथे फिल्डर नाही आहे. इनफिल्डच्या वरून इन टू द गॅप, चेंडू फरार. हा चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. 13 धावा आल्या आहेत, 3 चेंडू 12 धाव संख्येवर सुनील खेळतोय. डान्सिंग डाऊन द पिच, पुढे येऊन खेळला गेलाय. डिक्लेअर झोन, धावा मिळतील 2. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक, आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग त्या ठिकाणी सुनील पाटील यांची सुरू आहे. धावा झाल्यात 15. म्हटलं होतं ना की जम्सवॉट राईज संघ आहे या मैदानावरचा चॅम्पियन संघ आहे, त्यानुसार या मैदानाचा चांगला अनुभव आहे, त्यांना देखील पूर्ण कल्पना आहे कधी या ठिकाणी वारे आपली दिशा बदलत आहेत. या सगळ्या गोष्टी अगदी जम्सवॉट राईज टीमला बरोबर माहिती आहे, त्यानुसार नक्कीच ती टीम देखील एक चांगला स्कोर या ठिकाणी उभारणार. शॉर्ट बॉल होता, डाऊन द लेग, पंच वळत आहेत. धनेश वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावत संख्या 16 विदाउट लॉस. काल आपण 50 धावांची पार्टनरशिप पाहिली, 49 धावांची पार्टनरशिप पाहिली, 54 धावेची पार्टनरशिप पाहिली. ही मॅजिक आहे, ही मॅजिक आहे खास करून गोलंदाज मिस्टर दर्शन पाटील जवळ. शेवटचा चेंडू होते डॉट, एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक संपलंय, धावसंख्या फळकावर उभारले आहे. जम्सवॉट राई या टीमनं बिनबाद जिंदाबाद 16 धावा. किंवा अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चचं मैदान असू द्या, या परिसरात प्रेक्षकांची गर्दी मोठ्या प्रमाणात नेहमीच पाहायला मिळाली. 16 धावा पहिल्या षटकामध्ये फळकावर लावले आहेत खास करून जम्सवॉट राई या टीमनं. प्रसन्न भोईर चेंडू हातामध्ये घेतोय, कारण यावेळेस या धावसंख्येला कुठेतरी आला घालणं गरजेचं आहे. या कारणास्तव प्रसन्न षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी येतोय.
नाहीतर आपण पाहिलं तर जवळपास आपण स्लॉगवर स्पेशलिस्ट प्रसन्न बोयरेंना म्हणू शकतोय. 4थ्या क्रमांकाचं षटक, 5व्या क्रमांकाचं षटक हे नेहमीच हाताळलंय प्रसन्न बोयरेनं. संधी होती या ठिकाणी, एस टी रक्षकाला संधी होती, मात्र ती संधी गमावले. धनेश्वर आहेत, एक धाव घेण्याची देखील त्या ठिकाणी एक प्रयत्न केला होता दोन्ही बॅटर्सनं. धावा झाल्यात 16 धावसंख्येवर, मात्र सध्याच्या घडीला धावफलक थांबलाय. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस जो बदल केला बघा, ॲज अ ओपनर बॅटर जर एक विचार केला तर मी नितीनला नेहमीच पाहिलंय, नितीन पाटील. त्यानंतर म्हणायचं गेलं आपण तर बाबूदाला देखील पाहिलं आपण, जितू पाटीलला देखील आपण ओपन करताना पाहिलंय. कारण इलेक्शन ड्युटी असण्याकरता कदाचित ते खेळाडू आज या टीममध्ये नाही आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस घ्यायचा प्रयत्न होता. इथे देखील चेंडू अगदी मिडल होत नाही बॅटला. सलग 3 चेंडू येत आहेत डॉट. एकही चेंडू बॅटला लावू शकला नाहीये जयवंत पाटील. रिटायरमेंट घेत आहेत. मात्र जयवंत दादा की जरा आपण पंचांना कळवा की मी रिटायरमेंट घेतो म्हणून. नितीन पाटील याच खेळाडूच्या विषयी आम्ही चर्चा करतो की ॲज अ बेस्ट ओपनर बऱ्याचदा नक्कीच एक चांगले स्टार्ट नितीन पाटीलनं जम्प्स राईट टीमला दिले आहे. आणि या ठिकाणी नक्कीच जो माइंडसेट केला होता प्रसन्न भोईरनं, एक लाईन यूज केली, बॅटरच्या रेंजपासून लांब ठेवलं गेलं, गती थोडीशी कमी केली गेली, डाऊन द ऑफ स्टंप चेंडू टाकला गेला आणि या कारणास्तव ते चेंडू व्यवस्थित मिडल करता आले नाही जयवंतला. म्हणजे अगदी एक विचार करायची गोष्ट झाली तर जयवंत पाटलांची दुखती नस पकडली होती जयवंत मात्रेची, ती म्हणजे प्रसन्न भोईरनं. वापसी करण्याचा पुरेपूर प्रयत्न, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा कुठल्या होत्या जम्प्स राईट टीमनं आणि त्याची परतफेड करायची आहे. त्या धावा अगदी योग्य ट्रॅकवर आणायच्या आहेत. या कारणास्तव आत्तापर्यंत 3 चेंडू प्रसन्न भोईरनं खूप चांगले टाकलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आत नितीन पाटील येतोय. फटका ऑन साईडला आहे, प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे, कारण बॅटच्या अगदी वरच्या पट्ट्यावरच स्ट्रोक लागला गेला. एकदा पुन्हा डबलचा कॉल, रॉंग एंडला थ्रो. जितू होता या ठिकाणी. 2 धावा इथे देखील मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावेनं धावसंख्या झाली आहे तब्बल 18. अंदाज घ्यायचा गेला तर तुषार किती 50, 60, 55 ज्या कंडिशनमध्ये खेळतो प्रोजेक्ट स्कोर कदाचित 60-65 दाखवत असेल जम्प्स राई या टीमचा. शॉर्ट बॉल आहे, पुलचा फटका आहे, डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर वेगाने आलाय चेंडूला उचलण्यासाठी. 1 धाव झाले, चेंडू मिळत नाहीये, 2 झालेत त्या ठिकाणी. आणि या दुहेरी धाव्यानं धावसंख्या झाली आहे ती 20. महत्वपूर्ण मॅच. प्रफुल्ल पाटील आज टीम कॅप्टन. काय परफॉर्मन्स आहेत, कारण पूर्ण जर या सीझनचा परफॉर्मन्स पाहिला तर एक चांगला परफॉर्मन्स प्रफुल्लनं दिला आहे. 227चा आपण स्ट्राईक रेट प्रफुल्ल पाटीलचा या सीझनमध्ये पाहिला आहे. आज त्याला संधी आहे आपल्या 200 धावा पूर्ण करण्याची मुर्द्याच्या मैदानावर. ऑन साईडला फटका चांगला आहे, मिड विकेट डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. चरण राऊत आहेत. काय थ्रो आहे, खूप चांगला थ्रो. आणि या ठिकाणी आणखीन एक विकेट डाऊन. नितीन पाटील या ठिकाणी बाद होत आहे. धक्का क्रमांक 2. धावा झाल्यात त्या 21. दोन धक्के आतापर्यंत मालजेपडा टीमनं दिले आहेत. एक म्हणजे आपण पाहिलं रिटायरमेंटचा धक्का, त्यानंतर हा एक आणखीन धक्का. नितीन पाटील यांची विकेट. 21 धाव फळकावर झाल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय पीके प्रशांत किणी
आणि गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला या स्पर्धेसाठी ज्यांना आपण कॅप्टन पाहिलं आहे मुर्दा खास करून मालजीपाडा टीमचे ते म्हणजे मिस्टर हितेश. गोलंदाजी ट्रॅकवर ऑन साईडला आपण डीपला 4 खेळाडू पाहतोय. क्रॉस बॅट तो खेळायचा आहे. बॅटच्या टोवर चेंडू लागतोय. एक धाव या ठिकाणी कंप्लीट झाल्या. दुसऱ्याचा कॉल त्या ठिकाणी दिला तो नॉन स्ट्राईक एंडला अचूक थ्रो केला गेलाय. मात्र सुनील पुन्हा एकदा माघारी फिरतोय. एक धाव मिळणार. पीके कडून देखील चांगली बॅटिंग झाली होती. तिकडे आहे प्रशांत किनी, प्रशांत मात्रे आणि प्रफुल्ल पाटील. हे अशा तिकडे अनेक टीममध्ये आहेत. वाघविल म्हटलं जर पंकज गोंधळे, केतन पाटील, नंदू पाटील ही तिकडे आहे. पाणजो म्हटलं सुहास पाटील, प्रेमनाथ पाटील, त्यांना तेजकुमार राऊत अनेक टीममध्ये तिकडे आहेत मित्रांनो. आणि त्याच बॅटरच्या जोरावर आज नक्कीच रँकिंग गाठण्याचा प्रयत्न सुरू आहे. उसळी जास्त घेतोय चेंडू. लाईन खराब. पंच वळतायत. वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. धावत संख्या 23. कारण 40+ क्रिकेट आपण खेळतोय आणि 40+ क्रिकेटमध्ये पैसा नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय ते माणुसकी आहे. आणि आज आपण त्या माणुसकीच्या जोरावर क्रिकेट खेळतो इतकंच म्हणणार मी. 23 गावात आज आपले संबंध जुडले आहेत. कट करतोय. सिंगल 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 मिळणार. आणि याच 40+ क्रिकेटनं आज आपल्याला 23 गावाला आपला मित्रपरिवार दिलाय हे विसरता कामा नये आहे. आणि आज एक खूप चांगलं कार्य आज आपल्या 40+ क्रिकेटमध्ये मधून आपल्याला करायला मिळते. आज अनेक सामाजिक कार्य आपण 40+ क्रिकेटच्या माध्यमातून करतोय. धावा झाले ते 24. स्क्वेकरचा पटक्या डी झोन. धावा मिळतील 2. धावा झाल्या 26. आणि कालच्या दिवसामध्ये देखील एक उल्लेख मी आवर्जून केला होता तुषार, कारण जे व्यावसायिक क्रिकेट आताची काही मुलं खेळत आहेत यंग क्रिकेट बघा, एखादी चुकी झाली की लगेचच त्या खेळाडूवर अगदी तुटून पडत आहेत. मात्र प्रत्येक टीममध्ये जो खेळाडू खेळतो ना मित्रांनो, तो आपल्या टीमच्या पराभवासाठी कधीच खेळत नसतो. तो आपल्या टीमला विजयी करण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये उतरत असतो. त्याच्यामुळे एखादी चुकी जर त्या खेळाडूकडून झाली तर त्या खेळाडूला समजवा, त्या खेळाडूची समज काढा. मात्र त्या मैदानात शिवीगाळी करू नका हा संदेश नक्की दिला जाईल. एक धाव दुसऱ्या धावचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. कारण प्रत्येक खेळाडू आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी आणि आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळत असतो. आज अनेक ठिकाणी आपण व्यावसायिक क्रिकेट जर पाहिलं तर बऱ्याचदा मी देखील ते अनुभवलं आहे. कारण लक्षात ठेवा, क्रिकेटच्या मैदानावर आपले आई बहीण कधीच खेळायला येत नाही. खेळतो फक्त खेळाडू. आता जी काही शिवीगाळ होते ते शिवीगाळ कुठेतरी क्रिकेटच्या मैदानावर थांबणं गरजेचं आहे. या ठिकाणी चांगला फटका होता. आज जर आपण नोटीस केलं तर बघा, भरपूर ठिकाणी जर अशा काही गोष्टी घडत आहेत. मग आता कधी कधी कसं असतं मित्रांनो, एखाद्या खेळाडूचा बॅट पॅच चालू असतो आणि त्या बॅट पॅचमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या टीमनं त्या खेळाडूला सांभाळायचं असतं. धावा झाल्या 30. षटक क्रमांक आपण तिसरं मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टर्न झाला होता, मात्र व्हाईट लाईन सोडून हा चेंडू टर्न झालाय. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावा झाल्या त्या तब्बल 31. 31 धावा. यावेळेस एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. एक अपेक्षा केली होती की जेम्स बॉन्ड राईस संघ एक धुवाधार बॅटिंग या मैदानावर या टीमची पाहायला मिळेल. खूप चांगली गोलंदाजी मालजीपाडा टीम करून पाहायला मिळते. कारण 3 षटकं 10 आहेत फळकावर. ते 31 म्हणजे एक विचार केला तर 10.33 च्या सरासरीनं जेम्स बॉन्ड संघ खेळतोय. आणि हीच सरासरी मेंटेन ठेवली तर जवळजवळ एक अंदाज घ्यायचा गेला तर जवळपास 50 किंवा 52 धावा ह्या फळकावर लावू शकतोय. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 31. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी कोण येणार? कदाचित किशोर मात्रे यांच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. अजूनही हवेनं आपली दिशा बदली केली नाहीये. मंदिरावरचा ध्वज तुम्ही पाहू शकाल आणि तो मंदिरावरचा ध्वज जो आहे तो हवेची दिशा देखील दर्शवतोय आपल्याला की वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत. मिडल केलाय डाऊन द ग्राउंड. काव कॉर्नर बाउंड्री लाईनवर चेंडूला स्टॉप केलं गेलं. पीके स्वतःजवळ स्ट्राईक ठेवतोय. 2 धावा मिळू शकल्या असत्या, मात्र
मोठ्या फटके खेळायचे आहेत, कारण बॅटिंग ऑर्डर खूप लांब लचक आहे. प्रशांत मात्रे आहेत, प्रशांत किने, प्रफुल्ल पाटील आहे, योगेश सारखा खेळाडू यांच्या टीममध्ये आहे. बॅटिंग ऑर्डर खूप लांब लचक आहे. समोरच्या दिशेनं अगदी साईड स्क्रीनच्या वरून हा पीकेच्या बॅटमधून येतोय मास्टर स्ट्रोक षटकार. खूप चांगला फटका आहे. यावेळेस क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू, मागे फिल्डर आहे मात्र त्याच्या मस्तकाच्या वरून चेंडू फरार. षटकार आल्यानंतर मात्र आणखीन एक चौकार पीकेच्या बॅटमधून. 4. वेग पकडलाय, टॉप गिअर मध्ये मात्र गाडी चालवायला सुरू केलंय प्रशांत किनीनं. 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या आहेत. टोटल 3 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्यात किशोर म्हात्रे यानं. विथ द स्विन हवेच्या अगेन्स्ट हा ठोकलेला पीकेच्या बॅट मधून दुसरा षटकार. थँक्यू शिट्टी वाजले, गाडी सुटले बघा. जिथे 2 धावा मिळू शकल्या त्या ठिकाणी सुनीलनं मात्र थांबवलं गेलं. स्ट्राईक सुद्धा जवळ ठेवली. स्वतःवरचा विश्वास त्यांनी मात्र त्या ठिकाणी दाखवून दिलाय. फुल टॉस समोरच्या दिशेनं. यावेळेस 1 धाव 2 धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. भीमरचा इशारा पंचांकडून येतोय, म्हणजे प्लस या मिळतील त्या 3 धावा. धावा संख्या झाली ती म्हणजे 51. अर्धशतक फळकावर लावलंय जम्स बॉन्ड राई या टीमनं. 51 धावा फळकावर. फ्री हिट नाहीये, भीमरला फ्री हिट नाहीये. इतर सगळ्या 9 चेंडूंना फ्री हिट आहे, फक्त भीमरला नाहीये. चांगला चेंडू आहे. अगदी दुविधा मनस्थितीमध्ये या चेंडूने टाकलं होतं प्रशांत किनी यांना. 1 धाव झाल्या. दुसऱ्याचा प्रयत्न, स्ट्राईक एंडला थ्रो. वॉट थ्रो. ओ काय थ्रो केला होता प्रसन्न भोईरनं. आता रनिंग बिटवीन द विकेट अफलातून. मी बाबूदादा विनंती करतो, बाबूदादा आपण आमच्या मुख्य मंचावर बसायचंय. अगदी पायाला चाकं लावलीत की काय असं वाटतं पीकेच्या. स्क्वेअरचा फटका आहे त्या ठिकाणी. मागे फिल्डर आहे. मिसफील्ड झालंय विनायकडून मिसफील्ड झालंय. आणखीन एक चौकार. अगदी लेझी क्रिकेट या ठिकाणी मालजीपडा टीम कडून खेळलं जात आहे बघा. चांगल्या प्रकारे तुम्ही थांबवलं होतं जम्स बॉन्ड राई या टीमला, मात्र या ठिकाणी ज्या प्रकारे शतरक्षण होते त्यानुसार धावसंख्येचा एक खूप मोठा डोंगर तुमच्या समोर उभा राहील. मोठमोठ्या उभारण्यात सुरू केले. 4थ्या या ओव्हरपासून तब्बल जर हे षटक जर आपण पाहिलं किशोर म्हात्रे यांचं, तर 26 धाव्यांचे षटक आपण पाहिलं किशोर म्हात्रे यांचं. अंतिम षटक बघा त्या ठिकाणी सुनील पाटील रिटायरमेंट घेत आहेत, त्याच्यामुळे हे अंतिम षटक असेल 5 चेंडूंचं. दिनेश, अंतिम षटक 5 चेंडूंचं असेल. प्रफुल्ल पाटील मैदानाच्या आतमध्ये उतरल्यात खेळण्यासाठी. 57 धावा फळकावर आहेत जम्स बॉन्ड राई या टीमच्या. ओव्हरऑल आपण या हंगामाचा खेळ पाहूया प्रफुल्ल पाटील यांचा. 78 चेंडूंचा सामना या जवळपास हंगामामध्ये प्रफुल्ल पाटीलने केलाय. 78 चेंडूमध्ये 179 धावा प्रफुल्ल पाटील यांच्या अकाउंटवर आहेत. त्याच्यामध्ये 9 विकेट आणि 14 षटकार हे प्रफुल्ल पाटील यांनी ठोकले आहेत यंदाच्या सीझन मध्ये. ओळ्याचं मैदान 31 चेंडू 71 धावा. एक्सर बीचं मैदान 30 चेंडू 71 धावा. 2 स्पर्धांमध्ये 71 धावांचा तो आकडा पूर्ण केलाय. लाईन खराब, वाईटचा इशारा येतोय.
बॉलर्स नेम्स दादा, नाव काय बॉलरचं? मंगेश, मेघनाथ. मात्र सर्वात हायेस्ट स्कोर आहे तो मिस्टर अलंकार तरे, मॅन फ्रॉम घोडबंदर. फुलटॉस आहे, ऑन साइडला फटका, मागे जितू राऊत आहेत. वन बॉल चेंडूला फील्ड करत दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. 2 धावा येतील. 2 धावेने धावा संख्या झाली आहे ती तब्बल 60 धावा. 5 स्पर्धा आणि 5 स्पर्धेमध्ये जवळजवळ 117 चेंडूंचा सामना केला अलंकारनं. 117 चेंडूमध्ये 315 धावा अलंकारच्या नावावर आहेत. त्याच्यामध्ये 18 विकेट आणि 24 षटकार हे अलंकारनं ठोकलेत यंदाच्या सीझन मध्ये. ओ या ठिकाणी मिस केलाय चेंडू. पप्प्या स्ट्राईक एंडवर आहे मित्रांनो. आतापर्यंत पप्प्याच्या अकाउंटवर तब्बल 14 षटकार आहेत. धावा झाल्यात त्या 60. खूप चांगली गोलंदाजी मेघनाथ. फुल टॉस आणि या फुल टॉसला मात्र पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बीमर आहे पंच म्हणतायत. थँक्यू. 3 चेंडू अप्रतिम मेघनाथनं 3 चेंडू चांगल्या प्रकारे टाकले गेले होते. त्यानंतर जर आपण विचार केला तर हा 4था चेंडू अधिकृत अजूनही टाकला गेला नाहीये. 7 धावा खर्च केल्यात. 7 धावा खर्च केल्यात या 4थ्या चेंडूला टाकण्यासाठी मेघनाथनं. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा संख्या झाली ती 67. 2 चेंडू बीमर हाताळले गेले. मगाशी देखील एक बीमर हाताळला, किशोर मात्रेने तो चेंडू बीमर हाताळला होता. फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मात्र आकाशाला गवसणी घातले चेंडूनं. हो प्रयत्न चांगला केला होता झेल पकडण्यासाठी. अगदी इतका उंच चेंडू गेला होता की जर वरून फ्लाईट गेला असतं तर त्या फ्लाईट मध्ये हवाई सुंदरी म्हणू शकली हा कुठला नवीन ग्रह आला. इतका चेंडू वर पाठवला होता. धावा झाल्यात 69. मात्र हवा थांबले. हवा थांबण्याचं कारण आता मात्र हवा आपली दिशा बदलणार हे मात्र 100%. यावेळेस देखील हा चेंडू निघून जातोय की नाहीये. फटका फसलाय. विकेट डाऊन. खूप चांगला झेल पकडलाय प्रसन्न भोयरनं. पप्प्या या ठिकाणी आउट. थँक्यू डीजे मिन्नाथ. धन्यवाद डीजे शुभ साऊंड. भावेश आणि योगेश यांचं साऊंड सिस्टम आहे. धन्यवाद मित्रा. खूप चांगली काळजी आपण आमच्या आवाजाचे घेतले. धावा संख्या झाली ती 69. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. उमेरमान आणि मुर्धा दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. प्रशांत मात्र स्ट्राईक एंडवर. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू टाकला गेलाय. पॉइंट रेजर मध्ये अंकुश पाटील चेंडूला उचलत आहेत. 1 धाव इथे मिळणार. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 70 धावा जम्प्स बॉन्ड राईट टीमनं फळकावर लावल्या आहेत. 71 धावा विजयासाठी मालजेपाडा टीम समोर ठेवल्या आहेत. मात्र काल एक आव्हान आपण पाहिलं होतं 78 धावांचं. मात्र ते आव्हान अगदी जवळजवळ चेस डाऊन झालं असतं. कारण इथे जर विचार केला आपण तर दुपारच्या त्या सत्रामध्ये जे वारे सुटत आहेत ते वारे राईट हँड बॅट्समॅनसाठी खूप उपयुक्त आहेत.
त्यामुळे इथे कितीही मोठी धावसंख्या जरी उभारली तर ती धावसंख्या सेफ मानली जात नाही आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे जरी या 70 धावा असतील, जरी 71 धावांचं आव्हान असेल तरी देखील या 71 धावा या ठिकाणी होऊ शकतील. त्यासाठी मात्र मालजीपाडा टीमला प्रयत्न करावा लागेल. चला, राई संघाचे पाठीराखे खेळाडू कक्ष रिकामी करा विनंती करतोय. त्या ठिकाणी मालजीपाडा टीमचे खेळाडू येतील बसण्यासाठी. चला या आपण टॉस बॉक्सच्या दिशेने वळूया. उमेदमान टीम कॅप्टन मुकेश पाटील, आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मुर्दा टीम कॅप्टन त्या ठिकाणी रेडी आहेत. जर आपल्याला टीममध्ये बदल करायचा असेल तर अगोदर क्लिअर करा. एकदा का टॉस झाली तर तुम्हाला बदल करता येणार नाही आहे. चला, राही संघ पाठीराखे खुर्च्या खाली करा विनंती करतो दादानो, प्लीज खुर्च्या ठेवा. तुम्ही खुर्च्या घेऊन जाऊ नका, तो खेळाडू कक्ष आहे, खुर्च्या घेऊन जाऊ नका प्लीज. मालजीपाडा टीम या राईट साईडला खेळाडू कक्ष आहे, इथे यायचं आहे आपल्याला खेळण्यासाठी. चला मालजीपाडा टीम आमच्या उजव्या बाजूला या खेळाडू कक्षामध्ये आपल्याला बसायचं आहे. इथूनच आपल्याला बॅटिंग करण्यासाठी उतरायचं आहे. नाणेफेक करूया आपण. दिली कोणाला घेऊ, किरण पाटील बाबूदा विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. त्यानंतर अग्निशमक दलाचे अधिकारी सन्माननीय सदानंद पाटील साहेब देखील या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. 71चं टार्गेट. बघा या मैदानावर धावसंख्या होऊ शकेल जर तुम्ही चांगली बॅटिंग केली तर. नाणेफेकीच्या दिशेने जातोय पण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना उमेदमान वर्सेस मुर्धा मास्टर्स या दोन टीम दरम्यान तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या मॅच नंतर किरण पाटील यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी कॉइन स्विन केला जातोय. हेड अँड टेल असा तो कॉइन आहे. कॉइन स्विन झाला किरण पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि यस, टॉस स्विन. कोण बना टॉस का बॉस? मुर्धा संघाला नाणेफेक जिंकले. नयन मात्रे, आपण आपला निर्णय जाहीर करावा. वन द टॉस अँड बॅट या बॉल फर्स्ट. एकाहत्तर धावेचं आव्हान आणि 71 धावेचं आव्हानाला कशा प्रकारे प्रत्युत्तर मालजीपाडा मास्टर्स टीम कडून दिलं जाईल या आपण ऐकूया. राई गावाचा गोड आवाज हेमप्रकाश यांच्या मुखातून. धन्यवाद भरत राऊत. नक्कीच आपण बघतोय पहिल्या ॲपमधून अंतिम सामना जेम्स बॉन्ड राई वर्सेस मालजीपाडा. नक्कीच उमेदमान घोडबंदर एक्सरे मुर्दा भाईंदर गोडदेव आणि चौथा सामना सुरू आहे राई जेम्स बॉन्ड वर्सेस मालजीपाडा. जे संघ खेळून झाले आहेत त्यांनी कृपा करून जेवण घ्यायचं आहे आणि जे प्रेक्षक पाठीराखे आहेत त्यांनी देखील जेवणाचं काउंटर सुरू आहे. जय धाराई मुर्दा आयोजित मास्टर स्पर्धा श्री महावीर कन्स्ट्रक्शनचे मालक पंकजजी उपाध्याय यांचं देखील स्वागत आहे. या मुर्दा गावामध्ये आपल्या समाजाची मॅच आहे, आगरी समाजाची मॅच. या स्पर्धेमध्ये यांचं देखील साहेबांचं देखील स्वागत आहे. आणि नक्कीच 70 धावा बनवल्या जेम्स बॉन्ड राई संघाने आणि 71 धावांचा पाठलाग. एकाहत्तर धावांचं लक्ष्य मालजीपाडा संघ घेऊन उतरलेला आहे. प्रसन्ना आणि विनायक
गोलंदाज जयवंत मात्रे. सुरेख चेंडू, सुरेख फटका, मात्र अगदी सेफ फटका. प्रफुल्ल चेंडू आडो सर्कलच्या आतमध्ये अगदी. स्टॅट अप द फाउंडेशन मालजीपाडा वर्सेस चेन्स पॉइंट राई आपण सामना बघतोय. मोठा प्रकारचा प्रयत्न होता. चेंडू चकून जातो यष्टीरक्षकाला आणि मात्र एकच धाव मिळेल. चांगला प्रयत्नशील मालजीपाडा संघ देखील आहे. मात्र 71 धावा मला बनवायचे आहेत येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये. 30 चेंडूमध्ये प्रसन्ना आणि मुर्दा संघाने टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे. लक्षात घ्या उमेदमान संघ तुमची बॅटिंग आहे. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट चेंडू येतोय. जयवंत वर्सेस प्रसन्ना. सुंदर फटका, जास्त धाव मिळणार नाही. हे संपायर एकच धाव मिळेल. पहिल्या मधून अंतिम सामना सुरू आहे. प्रथम बॅटिंग करून जेम्स बॉन्ड राई संघाने 70 धावा बनवल्या आणि 71 धावांचं लक्ष मालजीपाडा संघासमोर ठेवलेलं आहे. तोच प्रयत्न सुरू आहे मालजीपाडा संघाचा. प्रसन्ना आणि विनायक. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली योगेश आहेत आणि सुंदर अप्रतिम झेल टिपतोय. पहिल्या ते घडी बांधवतोय प्रसन्ना. परतावं लागेल आणि सुंदर पकडतो झेल आणि संपतोय प्रसन्ना भोईर यांचा खेळ. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला निलकंठ भोईर यांचा स्टॉल लागलेला आहे. ज्या कोणाला उपयुक्त वस्तू पाहिजे असतील तर नक्कीच तिथे त्यांचा जो दर आहे तो दर देऊन आपण वस्तू विकत घ्यायची आहे माफक दरामध्ये. आणि आपला आगरी समाजाचा माणूस आहे. आपल्या आगरी समाजाकडून जी का तुम्हाला वस्तू विकत घ्यायची त्याच्याकडूनच घ्या. आपल्या माणसाला मोठा करा. ओढ झालं. एक चेंडू बाकी आहे. कैलासजी म्हात्रे मोठा संघातील अष्टपैलू खेळाडू आगरी कोळी समाज संस्थेचे सहसचिव यांच्या शुभ हस्ते सन्माननीय उपाध्याय साहेब यांचा देखील सत्कार आम्ही करतोय. मायाची शाळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन. डॉट चेंडू येतोय आणि नक्कीच हे शतक जेम्स बॉन्ड राई संघाच्या वतीने आलेलं आहे. फक्त आणि फक्त 3 धावा, गडीबाद 1. जयवंत मात्रे. नक्कीच वाघवील संघातील कॅप्टन गणेश मनेरा साहेब आणि तानाजी पाटील साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती करतो आपण मंचावर बसायचं आहे. वाघवील संघातील स्टार खेळाडू गणेश मनेरा आणि तानाजी पाटील. सन्माननीय आदरणीय चांगले व्यक्तिमत्व आणि नक्कीच वेट लिफ्टर आपल्या भारतासाठी गोल्ड मेडल जिंकून आलेले व्यक्तिमत्व. 60च्या पलीकडे वय असून त्यांनी थायलंड येथे वेट लिफ्टिंग स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जिंकून आलेलं व्यक्तिमत्व म्हणजे ठाणा जिल्ह्यातील आपला आगरी बांधव तानाजी पाटील. 3 धावा, 2 गडी बाद. मालजीपाडा लक्षात घ्या
मुर्दा आणि उमेदमान पुढची मॅच असेल ती 4 ओव्हरची मॅच असेल, लक्षात घ्या. आपण मेगा फायनल खेळवायचं आज. नंतर संध्याकाळी बघू कसे वेळ मिळेल तसं आपण सामना खेळू. पहिला चेंडू वाईटचा इशारा पंचांमार्फत होतो. धनेश मात्रे आहेत पंच. सुरेख चेंडू पडल्यानंतर जास्त उंची गाठतोय. बॅटमध्ये असं चेंडू येत नाहीये. प्रफुल्ल पाटील यांचा बॅटर जितू आणि नक्कीच विनायक स्ट्राईकला आहेत. स्टेपआउट झाले. कार्पेट ड्राईव्ह खेळले. प्रशांत केनी चेंडू उचलेपर्यंत एकच धाव घेतली जाईल. विनायक थांबतोय. थांब म्हणून मात्र आपल्याला 71 धावा बनवायच्या आहेत. मोठी मजल पार करायची आहे. घोडबंदर समुद्र किनारा पार करायचा. घोडबंदरची खोची पार करायची आपल्याला, तेव्हाच आपण मालजीपाड्याला पोचू. मात्र ह्या 71 धावा या मैदानामध्ये जास्तीत जास्त धावा कशा येतील या ओव्हरमध्ये नक्कीच प्रयत्नामध्ये जितू असतील. सुरेख अप्रतिम चेंडू मात्र हा वाईटचा इशारा पंचांमार्फत येतोय. अवांतर चेंडू अवांतर धाव मिळते मालजीपाडा या संघाला. पुन्हा एकदा वाईट. सन्माननीय व्यक्ती अभिनंदन चव्हाण साहेब यांना विनंती करतो. आणि जितू यांच्या बॅटमधून हा येतोय षटकार. मिळतील 6 धावा. धन्यवाद डीजे. नक्कीच वारा देखील, वाऱ्याच्या अपोजिट आपल्याला बॅटिंग करायची आहे. जितूच्या बॅटमधून आहे तो जबरदस्त षटकार. सुंदर फ्लॅटेज चेंडू होता मात्र हा चेंडू डॉट येतोय. वाईट षटकार. पुन्हा एकदा डॉट. कमबॅक करतो आपल्या स्वतःला आपल्या संघासाठी प्रफुल्ल. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. अपील करतोय मात्र इथे काय घडतं काय बिघडतं. अपील केली होती मात्र डॉट चेंडू घोषित करतात पंच. सुंदर अप्रतिम फटका. अप्रतिम फटका. नक्कीच या कालच्या दिवसामधील दुसरा चांगला फटका. पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त मुकेश पाटील यांच्या बॅटमधून आलेला फटका. आता जितू पाटील यांच्या आलेला बॅटमधून फटका. सुंदर 2 षटकार आजच्या दिवसामध्ये. धन्यवाद धन्यवाद. जे नक्कीच आपण सत्कार समारंभ करतोय. वाघविल गावातील आणबान शान आपल्या आगरी समाजामधील हिरा वेट लिफ्टर तानाजी पाटील साहेब. वय वर्ष 60च्या पलीकडे आहे मात्र त्यांची जी पॉवर लिफ्टिंगची पॉवर अजूनही चांगली आहे. आणि नक्कीच आपल्या आगरी समाजाचं नाव त्यांनी मोठं केलं होतं. आणि नक्कीच अभिनंदन चव्हाण साहेबांचं देखील आगमन झाले. त्यांचं देखील स्वागत करतो आम्ही या मुर्दा मास्टर स्पर्धेमध्ये. समाजसेवक आहेत आणि त्यांचा देखील सत्कार आम्ही करतोय मुर्दा गावाच्या वतीने, मुर्दा मास्टरच्या वतीने आणि आपल्या आगरी समाजाच्या वतीने. गणेश मनेर साहेबांचा देखील सत्कार करतील मनोजदा. चेंडू हवेमध्ये आणि योगेश सुंदर कॉल करतोय थांब म्हणून.
कालपासून बऱ्याच व्यक्तींनी आपल्याला या हजेरी लावलेली आहे आणि अभिनंदन चव्हाण यांच्या मार्फत या ट्रॉफ्या बघतो आपण. वडील त्यांच्या परिवाराच्या वतीने या ट्रॉफ्या देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. नक्कीच सुंदर ट्रॉफी आहेत. गणेश चव्हाण साहेब यांच्याकडून आणि परिवाराकडून या ट्रॉफ्या आलेल्या आहेत. धन्यवाद चव्हाण साहेब, धन्यवाद. नक्कीच आपण ट्रॉफ्या बघतोय. कालचा दिवस आर के मोरवा अंतिम सामन्यात पोहोचलेला संघ आहे. मात्र जितूची खेळी संपुष्ट होते. चांगला फटका खेळला होता जितू. मात्र हवेच्या अपोजिट आपल्याला बॅटिंग करायचे. काय फटका खेळले, दोन, एक षटकार, दोन मारले, सुंदर मारले. धाव संघ झालेली ती 20 धावा. धाव फलकावरती 71 धावा तुम्हाला करायचे आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हितेश कॅप्टन आहेत. चांगली कॅप्टनगिरी त्यांनी केलेली आहे. टॉस केलेलं, मात्र बॅटिंग करावी लागेल. चेंडू हवेमध्ये अगदी बाजूला चेंडू पडतो. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण करत दोन्ही बॅटर. धाव संख्या 22. धाव फलकावरती प्रयत्न सुरू आहेत. 71 धावा तुम्हाला बनवायचे आहेत. मात्र किती धावेवर थांबेल मालजीपाडा संघ. चेंडू हवेमध्ये आणि योगेश चेंडू खाली आहे. आणि तिसरा झेल योगेशचा या सामन्यामध्ये. तीन झेल टिपले योगेशने आणि सुंदर अप्रतिम तिन्ही झेल होते. धन्यवाद. नक्कीच मंचावर सर्व मान्यवरचं देखील दुपार सत्रामध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय. नवीन बॅटर अविनाश. आणखीन एक वरिष्ठ अधिकारी बंदूजोडे साहेब, त्यांचं देखील स्वागत आहे या आपल्या मुर्दा मास्टर स्पर्धेमध्ये. आणि नक्कीच राईगावचे अध्यक्ष आणि आगरी कोळी सामाजिक संस्थेचे सचिव भगवान पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. अगदी ब्लाइंड स्ट्रोक खेळले. चेंडू आणि बॅटचा संपर्क ते होत नाही आहे. बघायचं ते काय घडतं, काय बिघडतं. विकेट येते. मात्र गडी बाद होतोय मालजीपाडा संघाचा. धावा देखील येतात, गडी देखील बाद होत चाललेले आहेत. मात्र विकेटचा सिलसिला चालू आहे आतापर्यंत मालजीपाडा संघाचा. सुस्वागतम. धन्यवाद डीजे. सुस्वागतम. इथं आगमन झालेलं आहे. भरत पाटील यांचं आगमन झालेलं आहे. यांचं देखील स्वागत आहे. आपल्या आगरी कोळी सामाजिक संस्था आणि आयोजक मुर्दा जयधारे मुर्दा मास्टर्स आणि मुर्दा ग्रामस्थांच्या वतीने, मुर्दा गावाच्या वतीने सर्व मान्यवरांचं देखील आम्ही ते सहर्ष स्वागत करतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. भरत पाटील राईगावचे आहेत आणि अरविंद भोईर, अरविंद काका. नितीन पाटील सुरेख गोलंदाजी. आतापर्यंत 3 गडी बाद केलेले आहेत. 3च धावा दिलेले आहेत. एक चेंडू बाकी आहे. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा चेंडू खाली योगेश आहेत. काय चाललं, कॉलिंग इथे नव्हती. मात्र हा देखील झेल असा. मात्र प्रशांत आणि योगेश मध्ये कॉलिंग झाली नाही आहे. आणि या चेंडूवरती 2 धावा. भगवानजी पाटील रायगावचे अध्यक्ष आहेत आणि आगरी कोळी सामाजिक संस्थेचे सचिव आहेत. मात्र ओव्हर नंबर 3 संपन्न झालेले आहेत. धाव संख्या फक्त आणि फक्त 24 धाव बनवलेले आहेत. अठरा चेंडूचा खेळ संपन्न झालेला आहे आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये
47 धावांची गरज आहे बघा. 47 धावा तुम्हाला बनवायच्यात मालजीपाडा संघ. प्रशांत मात्रे, सुरेख सुरेख अप्रतिम चेंडू. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळले, मात्र चेंडू लागतोय, मात्र इथे धाव पूर्ण होते. कुठल्याही प्रकारचा गडी बाद करण्याचा प्रयत्न नाही आहेत. चेंडू हवेमध्ये, मात्र अगदी सेफ लँडिंग करतो नितीन. चेंडू उचलेपर्यंत एकच धाव घेतली जाईल. नक्कीच विजेंद्र चेंडू उचलेपर्यंत एक एक धावा घेत आहेत. मात्र आत्ता एक एक दोन दोन धावा चालणार नाही मालजीपाडा संघ. मात्र चेंडू कमी शिल्लक आहे, धावा जास्त आहेत. मात्र सावकाश षटकार मारावे लागतील. धाव संख्या 27 झालेले आहेत. नक्कीच 50चा खेळाडू विनायक रिटायरमेंट घेत आहेत. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली चालले तर यष्टीरक्षक जयेश पाटील, चांगला प्रयत्न आणि सुंदर अप्रतिम झेल जयेश यांच्या माध्यमातून. काय धावला जयेश पाटील बघा, तिथून इथपर्यंत धावला आणि अगदी सर्कलच्या बाहेर जाऊन हा झेल पकडला. अप्रतिम आजचा दिवसातील सुंदर झेल असेल. धन्यवाद धन्यवाद जे नक्कीच आपण सत्कार समारंभ वाढतोय. धाव संख्या फक्त आणि फक्त 27 धावा. काय सुंदर झेल टिपला. मग असे योगेशने 3 झेल टिपले, चौथा झेलमध्ये कॉलिंग झाली नव्हती. नक्कीच भरत पाटील यांचा देखील सत्कार, मान सन्मान, माहिती शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन मुर्दा ग्रामस्थांच्या वतीने, मुर्दा गावाच्या वतीने, आगरी कोळी समाजाच्या वतीने आणि नक्कीच मुर्दा मास्टरच्या वतीने हा सत्कार आहे. शाल श्रीफल आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जातं. नक्कीच आमच्या या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अभिनंदन चव्हाण, भरत पाटील, अरविंद काका, तानाजी पाटील, बंधुजोडे साहेब, किरण पाटील, सर्वांचं धन्यवाद, आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि आणखीन एक सत्कार अरविंद भोईर, अरविंद काका, माहिती शाळा पुष्पगुच्छ देऊन आपली घरचा स्पर्धा आहे, संघ आहे आणि आपल्या समाजाची मॅच आहे. आणि नक्कीच वरिष्ठ अधिकारी मीरा भाईंदर महापालिकेचे बंधुजोडे साहेब यांचा देखील सत्कार मुर्दा समाजा गावाच्या वतीने आणि आगरी कोळी समाज आणि मुर्दा मास्टरच्या वतीने हा होत आहे. चेतन येतोय षटकाराला 500 रुपये पंकज पाटील यांच्याकडून. खास अंकुशसाठी पंकज पाटील यांच्या मार्फत राई षटकाराला 500 रुपये. प्रयत्न सुरू आहे, षटकार मारण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मात्र एक एक धावा सुरू ठेवलेल्या आहेत. मात्र या धावा चालणार नाही मालजीपाडा संघ.
अजूनही तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत. मालजीपाडा भरपूर लांब आहे, तुम्ही घोडबंदर अडकलेले आहेत. कधी पोहोचणार? हा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 30, 71 धावांचा पाठलाग सुरू आहे. अजूनही तुमचा अर्धा धावा झालेला नाही आहेत. चेंडू हवेमध्ये आणि बघायचा हा मोठा फटका येतोय. दमदार, बहारदार, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार. मिळतील 6 धावा. आणि हा फटका येतोय धनुष्यर यांच्या बॅट मधून. मागे चेंडू आहेत, मागे चेंडू आहेत बघा. चेंडू मॅच चेंडू आलेला आहे. बक्षीस लावलेलं आहे अंकुशला. षटकार मारला धनेश्वरने. 3 चेंडू बाकी आहेत. एखाद्या स्ट्राईक जर मिळाली अंकुशला तर कदाचित किंचित हा षटकार मारू शकतील. माझा किती धावेवरती पराभूत होतोय, अंतर किती कापतील. पुन्हा एकदा मोठा फटका असेल. विजेंद्र चेंडू खाली आहेत आणि सुंदर झेल विजू यांच्या मार्फत. धन्यवाद, धन्यवाद, अभिनंदन चव्हाण साहेब, धन्यवाद. काय नाव आहे, सुंदर नाव आहे, चरण. आणि नक्कीच चरणला देखील आज बॅटिंग करण्याचं भाग्य या स्पर्धेमध्ये मिळालेलं आहे. त्याचं कारण चांगली गोलंदाजी जेम्स बॉन्ड राई संघाची. 8 गडी बाद झाले आहेत. मात्र आतापर्यंत अर्धी धावा मालजीपाडा संघाने बनवलेली आहे. 36 धावा झालेल्या आहेत. 71 धावा तुम्हाला बनवायच्या होत्या. 2 चेंडू बाकी आहेत आणि या 2 चेंडूमध्ये 35 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. चेंडू हवेमध्ये अगदी अगदी सेफ लँडिंग करतोय नितीन. प्रफुल्ल चेंडू अडवतीलच. एकच धाव घेतली जाईल. धाव संख्या 37, 37 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल आणि संधी देखील षटकार मारला तर 500 रुपये. अंकुश चांगला प्रयत्न होता, मात्र इथे भरपूर धावेनी पराभूत संघ होतोय मालजीपाडा संघ. आणि अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन जेम्स बॉन्ड राई संघाचं इथे. आणि तितकंच कौतुक मालजीपाडा संघाने चांगली प्रयत्न सुरू होते. मात्र धन्यवाद, धन्यवाद डीजे. नक्कीच जेम्स बॉन्ड राई संघाचं अभिनंदन. आणि नक्कीच आज जेम्स बॉन्ड संघाचे एक आपले खेळाडू धनजी माछी यांचे मोठे बंधूचं निधन झालेलं आहे. त्यांचं देखील आत्म्याला चिरशांती लाभो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने आम्ही त्यांना श्रद्धांजली देखील अर्पण करतो. धनजी माछी यांचे मोठे बंधू यांचं निधन झालेलं आहे. नक्कीच पुढील सामना आणि नक्कीच जेम्स बॉन्ड राई संघ जबरदस्त धावाने जिंकतोय. आणि या मॅचचा हिरो ठरतोय ओन अँड ओनली मिस्टर प्रशांत किनी. किती धावा केल्या? 31 धावा त्यांनी आपल्या संघासाठी केल्या. आणि चेंडू गेलेले सामोरे 11 चेंडू 31 धावा. जबरदस्त खेळी. प्रशांत किनी ठरतोय सामनावीर. आणि नक्कीच पुढील सामना असेल मुर्दा वर्सेस उमेन मान. मात्र हा सामना
दोघांसाठी महत्त्वपूर्ण असेल. दोन्ही एक एक सामने जिंकलेले आहेत. प्रशांत प्लीज वरती यायचं आहे. प्रशांत किनी आणि भरत पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे सामनावीर पुरस्कार. प्रशांत किनी कॅमेरा समोर आहे आमच्याकडे. समोर प्रशांत किनी कॅमेरा समोर आमच्या बाण. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त गोलंदाजी सर्वांनीच केली आणि मालजीपाडा संघ देखील एकदा लाईनमध्ये होता हे धावा काढण्याच्या, मात्र कमी पडला. पहिल्या हाफमधून एक एक सामने जिंकलेले दोन्ही संघ आमने सामने. आयोजक प्रायोजक यजमान मुर्दा मास्टर जय धारे मुर्दा मास्टर्स वर्सेस मुर्दा मास्टर वर्सेस उमेदमान संघ आमने सामने. दोन्ही संघ एक एक सामने जिंकलेले आहेत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सदानंद पाटील साहेब वरिष्ठ अधिकारी मीरा भाईंदर महापालिकेचे फायर ब्रिगेड विभागातील आहेत, त्यांना देखील आम्ही आमंत्रण करतो. प्लीज मंचावर या. धन्यवाद साहेब, धन्यवाद. भरत पाटील धन्यवाद. अरविंद काका धन्यवाद. अंपायर आज सामना 4 शतकांचा लक्षात घ्या. 4 ओव्हर मॅच अशोक राऊत. ओके ओके, एक ओव्हर पॉवर प्ले असणारच. मात्र ते 3 ओव्हर आहेत, तुम्हाला 15 मिनिटात संपवायचे लक्षात घ्या. मुर्दा मास्टर्स आणि उमेदमान लक्षात घ्या, 15 मिनिटामध्ये तुमचे 3 ओव्हर संपलेला पाहिजे. वेळेचं बंधन सर्वांना. आज देखील अंतिम दिवस, स्पर्धेचा दुसरा दिवस, मेगा फायनल खेळवायचा कालचा दिवस. 2 संघ पुढे आले होते. पेनकरपाडा वर्सेस आर के मोरवा. त्याच्यानंतर आर के मोरवानी चांगली खेळी करून दाखवली आणि थोडा कमी पडला. ए रोहित भाग्य पटापट. जेवणाचं काउंटर सुरू आहे. सर्वांना विनंती करतो जेवण घ्यायचं आहे मुर्दा मास्टर आणि ग्रामस्थांच्या वतीने. सर्वांना नम्र विनंती करतो जेवण तेवढंच घ्या, तेवढंच संपलं पाहिजे. टाकू नका, अन्नाचा नाश करू नका मित्रांनो. पहिल्या हाफमधून दोन्ही सामने एक एक सामने जिंकलेले आहेत. मुर्दा मास्टर्स जय धारे मुर्दा स्पर्धा आयोजित स्पर्धा क्रमांक 8 आपण बघतोय. त्याच्यानंतर पुढच्या शनिवार रविवारी नवघर गावामध्ये स्पर्धा आहे. मैदान आहे बादशाह मैदान. धन्यवाद.